तर आज आपल्या इकडे हरभरा लयच दिवस उन्हात तापत होतं. आज मनाव घेतलं त्याला उपणून घ्यायचं. ट्रॅक्टरने तर काय त्याला बोडून घेतलंच आहे, फक्त आता उपणायचं होतं. आणि त्यात हल्ली ना एक पण काम आहे ना असं काही धड करूनच देत नव्हता. तर नमस्कार मित्रांनो आणि त्यांच्या मैत्रिणींनो. तर काय विषय झालाय माहिती का, आपले बरेच दिवस झाले ना कॉलेजची पण काही लिखाण कामं पेंडिंग होती, ती कंप्लीट करीत होता आणि आपली घरची पण काम होती. त्यामुळे आपले ना ब्लॉगच लय लेट येत होते. आणि मित्रांनो मला ना तुमच्याकडून अजून एकच अपेक्षा आहे की तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलला पण सपोर्ट करावा, कारण की नाही मध्ये माझ्यासाठी काहीच नाहीये. आणि इकडे घरच्या घरी काम करायचं कारण असं की अर्ध्या पोत्यासाठी जर आपण मशीन बोलावली तर ते आपल्याला कसं परवडायचं. तसंही पण पूर्वीच्या काळी काय मशनी वगैरे काही नव्हत्याच, हवेवरच सगळं करायचे. आणि त्यात पण आपल्याला जुगाड म्हणून फॅन आहेच की. इकडे मला काय ते उपणायचं काम जमत नव्हतं, मग मला यांनी लावलं कचरा भरायचं काम. अय बाई, तुला उद घालायचं सोडून दुसरं काही काम नाही करे. तिथे फॅनचं वार लागायचं तर सारखं ते फॅन का बघून भुकायचं. मी पण इकडे या कचऱ्याचं डायरेक्ट जाळच करून टाकला. त्याच्यावर नाही जेवढं प्रेम करीन ना त्याच्यासाठी तेवढं कमीच आहे. त्याला ना असं वाटतं अजून प्रेम करावं यांनी माझ्यावर. आणि बारीक पोरग कसं आईचं पदर धरतं तसंच याची कामं चालत सारखी. मी नाही तर झाडांना पाणी घालतोय आणि हा लिओ एवढा रामुशी ना का बघा. आता तो काय केलेली तेच बघा तुम्ही. बघा इकडं पाणी चालू आहे, हे इथली माती माग उघडीत होता आणि त्याच पाण्यात बसलाय. एवढा रामुशी. याला धुवायचं तरी किती वेळा असा प्रश्न पडतो. गांध तेवढं होतच सारखं. याला मी असं दिलं होतंय का नाही तेच कळत नाही. इकडं पाणी लागत आहे तरी बसले. उठ उठ उठ. बघा आता बंगार कुत्रे.